रामकृष्ण हरी. आता अवधारा कथा घन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेकाचे. आजच्या ओवीमध्ये माऊली आपल्या गुरूंचं वर्णन करत असताना कशा प्रकारे वर्णन करतात की हे गीता रूपी हे शास्त्र महाभारतामध्ये आलेलं गीता पर्व आहे. महाभारत हे एवढं सखोल ज्ञान आहे, आतापर्यंत कोणालाच या ज्ञानाचे आकलन झालेलं नाही. आणि अशा महान ग्रंथामध्ये हे गीतेचा जन्म झाला आणि त्याच गीतेवर माऊलींनी जे लिखाण केलं ते ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध झालेले आहे. आणि आपल्या गुरुचं वर्णन करता करता एवढं या पृथ्वी तलावावर जेवढी ज्ञाते आहेत या सर्वांचं दर्शनामध्ये आपल्या गुरूंचं दर्शन केल्याचं काय तर आपल्याला फल प्राप्त होते. म्हणून आता कथागहन अशा प्रकारे गुरूंचं वर्णन केलेलं आहे. म्हणून महाभारतामध्ये जे काही ज्ञान आहे हे जे महाभारतामध्ये आहे ते तिन्ही लोकांमध्ये नाही. अशा प्रकारे म्हणून सद्गुरू जे आहेत, सद्गुरूसारखं या त्रैलोक्यामध्ये कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे मला जे काही मिळालेलं आहे ते सद्गुरूंच्या कृपेमुळेच मिळालेलं आहे. म्हणून सद्गुरूंना मी शरण गेलेलो आहे, सद्गुरूंच्या चरणावर मी नतमस्तक होत आहे, असं या ओवीमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. सद्गुरू हे कल्पतरू आहे. ज्याप्रमाणे कल्पतरूच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर जी इच्छा करू आपण ती इच्छा तो कल्पतरू पुरवत असतो. चिंतामणी हातात आल्याच्या नंतर ज्या वस्तूचं आपण चिंतन करू, ज्या गोष्टीचं चिंतन करू त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. अशा प्रकारे सद्गुरूंना आपण शरण गेलं म्हणजे आपण जे या वस्तूचे चिंतन करू, परब्रह्माचं जरी चिंतन केलं तरी तो परमात्मा आपलासा होईल एवढं सामर्थ्य सद्गुरूमध्ये आहे. म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाख पल्लव संतोषते. हे 25व्या ओवीमध्ये माऊलींनी नमूदच केलेलं आहे. आणि आजच्या 28व्या ओवीमध्ये विशेष त्यांचं वर्णन करून सांगतात.